हॅलो, तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी आज आम्ही आलेलो आहोत बस्टियनला, जे की मुंबईच मोस्ट लक्झरियस रेस्टॉरंट आहे। हे रेस्टॉरंट शिल्पा शेट्टीचं आहे, जे की दादरमध्ये बस्टियन ॲट द टॉप हे 48 फ्लोअरवर आहे। आणि आज आम्ही काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स घेणार आहोत आणि इथे आम्ही तिघं बघा किती छान दिसतोय आणि आम्ही इथे पोहोचलेलो पण आहोत आणि आमचं इथे टायमिंग आहे 5 ते 7चा आणि फायनली आम्ही बस्टियनच्या आत एंट्री केलेली आहे। आणि एंट्री केल्यावर इतकं भारी वाटलं जसं की कुठेतरी बाहेरच आम्ही आलेलो आहोत आणि खूप मजा वाटलेली आहे इथे आम्हाला। आणि आज आमचा स्पेशल डे आहे, तर स्पेशल डेसाठी आम्हाला काहीतरी स्पेशल आज करायचं होतं म्हणून आम्ही इथे आज आलेलो आहोत। आणि लक्झरियस रेस्टॉरंट आहे हे, काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आज आम्ही घेतलेला आहे आणि खूप मजा। इथलं ॲम्बियन्स इतकं भारी आहे ना, खूप बघून इतकं भारी वाटलं, खूप मजा वाटली आणि वरून मुंबई पूर्ण दिसत आहे आणि खूप भारी वाटलं। तर इथे येण्यासाठी ना आधी ऑनलाईन बुकिंग करावी लागते, तर इथे आम्ही 8 दिवस आधी ऑनलाईन बुक केलेलं होतं। आम्ही 3 जण आहोत, तर पर पर्सन इथे 2000 रुपये असतो, त्याला कवर चार्जेस असं म्हणतात। तर हे कवर चार्जेस असतो तो आपल्या बिलमध्ये ॲड होऊन जातो। आणि इथे बघा हा वरली सीलिंग दिसतो, इतकं भारी वाटत होतं ना वरतून बघता वेळेस, खूप मजा वाटली हे बघायला, खूप छान वाटलं। आणि हा आमचा 5 ते 7चा स्लॉट होता, त्याच्यामुळे आम्हाला डेचा पण व्ह्यू बघता आला आणि नाईटचा पण व्ह्यू आम्हाला बघता आलेला आहे। आणि इथे ना आम्ही मस्त फोटो काढत होतो, रील्स काढत होतो आणि जिथे हे बस्टियन नाव लिहिलेलं आहे ना तिथे भरपूर जणांची गर्दी झाली होती फोटो काढायला आणि रील्स काढायला। आणि आमचे फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही येऊन टेबलवर बसलेलो आहोत। तर इथे आमची ऑर्डर पण आलेली आहे, व्हेज पण ऑर्डर केली आम्ही आणि नॉनव्हेज पण आम्ही ऑर्डर केलेली। तर इथे व्हेज पण छान होतं आणि नॉनव्हेज दोन्ही पण फूड खूप छान होतं। तर इथे ज्यूस मागवलेला आहे, हे वेगन नाचोस होते, कोरियन फ्राईड चिकन मागवलेलं, कोरियन फ्राईड पनीर मागवलेला आणि प्रॉन्सचा कोणता तरी एक मेनू होता, तर त्याचं मला नाव आठवत नाही। आणि ओव्हरऑल हे दोन्ही म्हणजे व्हेज नॉनव्हेज फूड इतकं छान होतं ना, दोन्ही पण खूप छान होतं। आणि नाईटला ही मुंबई किती छान दिसते, बापरे खूप मजा वाटली आम्हाला इथे जाऊन। आणि ना इथे हे स्विमिंग पूल आहे, तर स्विमिंग पूलच्या इथे ना संध्याकाळी 6:30 नंतर वर सोडतात, तर इथेच आम्ही वर आलेलो आहोत। आणि इथे ना किड्सला अलाऊ नाही, त्याच्यामुळे निकेश आणि श्री दोघं खालीच थांबलेले, इथे मी एकटीच इथे आलेली आणि खूप मजा वाटली। आणि तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्ही लोक नक्की येऊ शकता, ऑनलाईन बुकिंग करा आणि 5 ते 7 ह्या स्लॉटमध्ये नक्की या। सो बाय एव्हरीवन, आणि पूर्ण व्लॉग ना आपल्या चॅनलवर जाऊन नक्की चेकआउट करा।